नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मनसेच्या बैठकीतून एक महत्त्वाची बातमी आहे. मनसेची महायुतीसोबतची युती ही एकनाथ शिंदेंमुळेच फिसकटली. मनसेच्या बैठकीमध्ये मनसेतील नेत्यांनी हा सूर आवरल्याचं समोर आलेलं आहे. मनसेची महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक पार पडली. राज ठाकरे यांच्या शिवरती निवासस्थानी ही बैठक करण्यात आलेली होती आणि मनसेची महायुतीसोबतची युती हे एकनाथ शिंदेंमुळे फिसकटल्याचा सूर या बैठकीमध्ये उमटला. मुंबईत राज ठाकरेंच्या उपस्थितीत विभाग अध्यक्षांची बैठक झाली. संघटना बळकट करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले. विधानसभेत झालं ते विसरा, आता पालिकेच्या तयारीला लागा. राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना हे आदेश दिले. आगामी पालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम राजकीय स्थितीचा आढावा घेणार. निवडणुकीमध्ये मनसेची वाटचाल, इतर पक्षांसोबतच्या युतीबाबत राजकीय आढावा घेणाऱ्या टीमचं मत लक्षात घेतलं जाणार. मनसेकडून आगामी पालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी पुन्हा एकदा निवृत्ती बाबर आपल्यासोबत आहेत. निवृत्ती, राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ही अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. नेमकी कोणकोणती चर्चा या बैठकीत झाली आहे? नक्कीच सागर, आपण जर पाहिलं तर जवळपास 1.5 तास मनसे नेते आणि विभाग अध्यक्षांची राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. आणि विशेष मुद्दा जो होता तो म्हणजे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका. या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे नक्की कोणाला टाळी देणार, म्हणजे कोणासोबत युती करणार, या संदर्भात जी आहे ते या बैठकीमध्ये चर्चा झाली. त्या संदर्भात एक मनसेच्या नेत्यांची कमिटी तयार केली जाईल आणि ज्यावेळेस युती संदर्भात चर्चा केली जाईल तेव्हा या कमिटीतल्या, म्हणजे ज्या कमिटीमध्ये नेते असतील त्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. त्याचसोबतच विधानसभा आणि लोकसभेमध्ये नक्की आपलं कशामुळे आपलं काय चुका झाल्या त्या संदर्भात देखील चर्चा करण्यात आली. परंतु अनेक नेत्यांचं आणि अनेक विभागाध्यक्षांचं असं म्हणणं होतं की संपूर्णपणे जे एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली होती त्या एकनाथ शिंदेंच्या भूमिकेमुळे कुठेतरी आपण महायुतीमध्ये सामील झालो नाही. त्या एकनाथ शिंदेंच्या नकार घंटेमुळे मनसे महायुतीमध्ये गेली नाही, असे अनेकांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली. त्याचसोबतच आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्यामध्ये कोणत्या पक्षासोबत आपण पुढे गेलं पाहिजे किंवा कोणासोबत आपण युती केली पाहिजे या संदर्भात देखील चर्चा केली आहे. त्याचसोबतच येत्या काळामध्ये लवकरात लवकर एक बैठक लावली जाईल आणि त्यामध्ये आपल्या पक्षाची आणि संपूर्ण ध्येय धोरणं कशा पद्धतीने असावीत, कोणता मुद्दा घेऊन आपण आता पुढे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जायचं या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे. या अगोदर आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये खरं तर मनसे विधानसभेला अथवा लोकसभेला एकत्रित येण्याची चर्चा केली जात होती. काही जागा लढवली जातील अशी देखील चर्चा होती. परंतु कुठेतरी त्यांची युती संदर्भात लोकसभेला युतीमध्ये ते सामील झाले नाहीत, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. परंतु विधानसभेमध्ये काही जागा ह्या मनसेला मिळतील अशी शक्यता होती, परंतु या जागा मिळाल्या नाहीत. त्याच्यामुळे कुठेतरी शिंदे गटामुळे आपल्याला जागा मिळाल्या नाहीत असा अनेकांचा सूर आहे. त्याच्यामुळे आगामी विधानसभेच्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मनसे नक्की कोणत्या पक्षासोबत जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि जास्तीत जास्त शक्यता जी आहे ते भाजपसोबत मनसे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. कारण की ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये शिंदे गटामुळे मनसे त्याच्या विधानसभेमध्ये त्यांची युती झाली नाही, त्याच्यामुळे आता महानगरपालिकेमध्ये भाजपचा पूर्णपणे पर्याय जो आहे तो मनसेला आहे. त्याच्यामुळे नक्की आता मनसे आणि भाजपची कशा पद्धतीने पुढे चर्चा सुरू राहते हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर अनेक विभाग अध्यक्षांनी आपल्या स्थानिक परिस्थितीचा आढावा जो आहे तो राज ठाकरेंना सांगितलेला आहे. परंतु आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक होती आणि बैठक जी आहे ते जवळपास 1.5 ते 2 तास या निवासस्थानी चालू होती. नक्कीच निवृत्ती, मात्र महत्त्वाचा मुद्दा या बैठकीतला असा की विधानसभा निवडणुकीमध्ये जे काही घडलं ते विसरा असे स्पष्ट संकेत किंबहुना तशा सूचना राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना दिल्या. नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर सुरुवातीपासूनच विधानसभेमध्ये मनसे महायुतीमध्ये सामील होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु त्यांच्या चर्चा ज्या आहेत त्या संपूर्णपणे फिसकटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. स्वतः राज ठाकरे, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची चर्चा देखील ठिकठिकाणी होत होती, हे आपण देखील पाहिलं होतं. परंतु ज्या पद्धतीने काही त्या चर्चा झाल्या होत्या त्या चर्चा आता विसरा आणि आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने तयारीला लागा असं देखील राज ठाकरेंनी आदेश दिलेले आहेत. त्याच्यामुळे आता आगामी महानगरपालिकेच्या दृष्टीने मनसे कशा पद्धतीने तयारी करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. कारण आपण जर पाहिलं तर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते केव्हाही जाहीर होऊ शकतात. कारण की गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून मुंबई महानगरपालिका जी आहे ती विना नगरसेवक आहे. त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका सर्वच राजकीय पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई असते. मग त्यामध्ये मनसे नक्की काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं असेल. ध्येय धोरणं असतील किंवा फेरबदल असतील, ते फेरबदल नक्की मनसे काय करतं हे देखील महत्त्वाचं असणार आहे. कारण मुंबई महानगरपालिका सर्वच पक्षाच्या अस्तित्वाची लढाई असताना
मनसे कोणत्या पक्षाला नक्की टाळी देणार, कोणत्या पक्षासोबत युती करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल आणि बरोबर त्या आहे. संदर्भात देखील लवकरात लवकर चर्चा केली जाईल असं देखील सूत्रांची माहिती आहे. नक्कीच निवृत्ती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटल्याचा सूर या बैठकीमध्ये उमटलेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काय घडलं ते विसरा अशा सूचना राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या. इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंसोबत युतीचे दोर आधीच कापले गेल्यात असं देखील या बैठकीमध्ये बोलण्यात आलेलं आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या युतीचे दोर आधीच कापले गेलेले आहेत. तर महायुतीसोबतची विधानसभा निवडणुकीदरम्यानची युती ही एकनाथ शिंदेंमुळेच फिसकटली असा सूर देखील या बैठकीत उमटलेला आहे. आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी खासदार नरेश मस्के आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नरेशजी, आपलं स्वागत. मनसेची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. त्यामध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान मनसे महायुतीसोबत येणार अशी चर्चा सुरू होती, मात्र ते काय होऊ शकलं नाही. आणि आत्ताची जी बैठक झालेली आहे त्यामध्ये असा सूर उमटलाय की एकनाथ शिंदेंमुळेच ही युती फिसकटली. हे बघा, जर त्यांना युती करायची होती, युती जर होणार होती, तर एकनाथ शिंदे साहेबांमुळे युती फिसकटली हे कोण म्हणालं, कोण कार्यकर्ता बोलला, कोण पदाधिकारी बोललं. आणि राजसाहेबांनी तसं वक्तव्य केलेलं नाहीये ना. त्यामुळे कुणाला तरी दोष द्यायचा हे योग्य नाही. बर, मात्र नरेश मस्केजी, विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरेंचा पराभव कुठेतरी मनसेच्या जिवारी लागलाय का? त्यामुळेच या बैठकीतला हा सूर असेल का? बघा, अमित ठाकरेजींचा जो काही पराभव झाला त्याला शिवसेना कशी जबाबदार असू शकते? त्या ठिकाणी आमचा सिटिंग आमदार, गेले 3 टर्मचा आमदार त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते. ते 2 नंबरला त्या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा पराभव हे जास्त नाही, 1,500-2 हजारांनी, 2-2.5 हजारांनी तो पराभव झालेला आहे. मनसे 3ऱ्या स्थानावर आहे. बरोबर आहे. मग आणि ही परिस्थिती आम्ही मनसेच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता, त्या ठिकाणची परिस्थिती. त्यामुळे त्याला शिवसेनेला दोष देणं योग्य नाही आणि मला वाटतं राजसाहेबांनी तो दोष दिला नसेल. कार्यकर्ते पदाधिकारी काय म्हणतात तिकडे लक्ष देणं उचित वाटत नाही. परंतु सिटिंग आमचा आमदार त्या ठिकाणी उभा होता, 3 टर्मचा आमदार त्या ठिकाणी उभा होता. बरोबर. त्याला घरी बसवणं, ते पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, हे योग्य नाही. उमेदवारांनी पण समजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की त्या ठिकाणी शक्य नाहीये. त्या ठिकाणी शिवसेना भाजपा युतीचा उमेदवार निवडून येईल. परंतु ठीक आहे, आता पराभव झालेला आहे. आमच्याही उमेदवाराचा पराभव झालेला आहे, मनसेचाही पराभव झालेला आहे. आमचाही उमेदवार सिनियर पदाधिकारी आहे, सिनियर आमदार आहे. सदा सरवणकर साहेब शिवसेनेच्या स्थापनेपासून आहे. त्यामुळे आम्हालाही त्याचं वाईट वाटतंय. अमित ठाकरेचा पराभव झाला हे सुद्धा वाईट वाटण्यासारखीच गोष्ट आहे. परंतु सरवणकर साहेब सुद्धा सिनियर माणूस होते, त्यांचाही पराभव झाला ही वाईट वाटण्यासारखीच गोष्ट आहे. नक्कीच नरेश मस्केजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. तर नरेश मस्के यांचं मत आहे की हा सूर जरी बैठकीत उमटलेला असला तरी राज ठाकरेंचं मात्र हे मत नसावं असं खासदार नरेश मस्के यांनी म्हटलंय.